तर नंदुरबारमध्ये विकास कामं होत नव्हती अशा प्रकारची थेट टीका करत असताना आपण सत्ताधाऱ्यांसोबत आल्याचं आमशा पाडवी यांनी सांगितलं। याच संदर्भामध्ये आमशा पाडवी यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी ज्यावेळेला बातचीत केली त्यावेळेला एबीपी माझाशी बोलताना ते भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं। विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी प्रवेश केलेला आहे शिवसेनेत शिंदे गटामध्ये। सर, आज तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये आलेले आहात। गेले 2.5 वर्ष तुम्ही आमदार म्हणून, विधान परिषदेचे आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये होते, आज इकडे आलेले आहेत। काय भावना आहेत आपल्या, नेमकं काय कारण होतं? भावना एकच आहे, प्रत्येक माणसाला एक सरपंच निवडून देतो तरी त्या भागातला, त्या गावातले लोक सांगतात आपल्या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे, पाण्याचे विषय व्हायला पाहिजे। मी एक महाराष्ट्राचा आमदार झाल्यानंतर या 23 महिन्यात मी बघितलं आहे, मी माझ्या भागात 10 रुपयाचे काम करू शकलो नाही। तुमच्या विभागात विकास करण्यासाठी निधीची कमतरता होती का? निधी मिळत नव्हता की सहयोग मिळत नव्हता? निधी तर नाही होती, ते तर काय तुमच्या समोर सांगतो आहे की निधी नाही होती म्हणून आमच्या भागात 15 वर्षापासून धरण प्रलंबित पडले। मी लोकसभेतसुद्धा लागली आहे पण त्याच्यावर काय आजपर्यंत झाला नाही। म्हणून मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली मंचवरून की आमच्या भागाला खास करून लक्ष द्या, जेणेकरून कुपोषण असेल, आरोग्य असेल किंवा रस्त्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे। दुसरं माझा काही उद्देश नाही। पण एक शेवटचा प्रश्न विचारतो, ज्यावेळी तुमचं मतदान सुरू होतं त्याच्यानंतरच त्याच दिवशी रात्री सगळे आमदार हे सुरतला गेले, तिथून मग गुवाहाटीला गेले, तर ज्यावेळी तो दिवस एक तुमच्या मतदानाचा तुम्ही जिंकून आलात, त्याच्यानंतर आजचा एक दिवस, काय फरक वाटतो 2 दिवसात? आता मी ज्या दिवशी निवडून आलो आणि जेव्हा एक घटना झाली त्या दिवशी मी रडलो होतो। म्हणजे ज्या पक्षात मी गेलो निवडून आल्यानंतर जर त्या पक्षाचं सत्यानाश होतं असेल तर एक सामान्य माणूस मी आहे म्हणून त्या दिवशी रडलो होतो मी। आज मला कोणतीच खुशी नाही, मी माझ्या भागासाठी लढतो आहे आणि काहीतरी चांगलं करून घ्यायला पाहिजे म्हणून आलो। मी कोणाचं टीकाही करणार नाही, विरोधही करणार नाही, दुसरा मी काय बोलू शकत नाही आता। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। तर आमशा पाडवी यांनी शिंदे गटामध्ये थेटपणे प्रवेश केल्यामुळे याचा फटका हा आता उद्धव ठाकरे गटाला देखील बसण्याची शक्यता आहे, कारण विधान परिषदेमधील त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद यामुळे निश्चितच धोक्यात येणार आहे। कारण ठाकरे गटाचे असलेले एकूण 7 आणि त्यानंतर काँग्रेसचे असलेले एकूण 8 आमदार, अशा प्रकारे त्या ठिकाणचं संख्याबळ जे आहे ते धोक्यात आल्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदाची जागा ही ठाकरे गटाला मागण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे। त्यामुळे हा धोका आता ठाकरे गटासमोर उपस्थित झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।